हे बघा माझी आजची देवपूजा आत्ताच झालेली आहे. बघा किती छान वाटतं, मस्त. हे बघा मी अशा पद्धतीने देवपूजा केली. हे बघा खूप छान वाटत आहे, मस्त फ्रेश वाटतंय. म्हटलं चला तुमच्याशी माझी आजची देवपूजा पण शेअर करावी, म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. आज मी शुक्रवार असल्यामुळे कलश स्थापना करते, त्याची पण आज स्थापना केली. असं थोडंसं जरा आज मंदिर जरा चेंज केल्यासारखं केलं थोडंसं, म्हणून म्हणलं चला आज तुम्हाला माझं आजची देवपूजा कशी केली ते दाखवावी. खूप छान वाटते बघा, एकदम भारी वाटते, मस्त. हे बघा जवळून बघा, ही अशी वाटते देवपूजा, मस्त छान. असे सगळे देवांना कपडे वगैरे मस्त खूपच छान दिसतात खरंच. हे बघा कृष्ण तर किती छान मस्त दिसते. इकडे बघा शंभूला पण मस्त मी टोपी घातली, मला खूप आवडतं असं करायला. हे बघा गणपती बाप्पांना पण छोटा छोटा ड्रेस आणले, किती छान मस्त दिसतात गणपती बाप्पा पण ना. हो, शंभूला इथं छोटीशी कॅप नाही भेटली, बघेल आता पुढच्या वेळेस जर भेटली तर आणेल काहीतरी छान मस्त. आणि इकडे बघा पांडुरंग वगैरे, हे पण किती छान दिसत आहेत. वाव, खूपच छान. असं पूजा केल्याच्या नंतर किती एकदम भारी वाटतंय, असं खूपच मस्त रौनक घरात आल्यासारखी वाटते. हे पहा अशी माझी आजची देवपूजा. हे पहा माझं मंदिर असं पूर्ण आहे. आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून. खूप छान वाटते, खूप खूप. हे बघा अशी आहे. हे बघ लांबून सगळं घेतलं तर असं दिसतं, खूप छान. जवळून घेतलं तर असं व्हिडिओ असं छान दिसते. आजची माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन छोटे छोटे ब्लॉग टाकत जाईन माझ्या देवपूजेचे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. खूपच छान वाटत आहे देवपूजा, खरंच मस्तच. मन खूपच प्रसन्न होते. मी धूप वगैरे लावत नाही, कारण माझ्या मुलाला धूपची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे ते धुराचा जरा त्रास होतोय ना, म्हणून. खूपच छान वाटत आहे. आजचा व्हिडिओ माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणखीन परत मी असे छोटे छोटे ब्लॉग टाकत जाईन. मला देवपूजेचे ब्लॉग खूप आवडतात. हे बघा असे मस्त दिसत आहेत सगळे देव. हे पहा माझं देवघर पण इतकं भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. ठीक.